हॅलो स्टुडंट्स, तर आज आपण बघणार आहोत इतिहास आणि राज्यशास्त्र. तर गाईज, आपण त्यामधला पहिला जो चॅप्टर आहे ना, तो आपण आज अभ्यासणार आहोत आणि त्याचं नाव आहे इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा. ठीक आहे. तर हा खूप जास्त इझिएस्ट सब्जेक्ट आहे आणि ही जी स्कोरिंग कशी करायची ते मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे. तर गाईज, सगळ्यात पहिलं आणि मेन म्हणजे हे जे पेज आहे ना, या तुम्ही टोटल इग्नोर केलं तरी काही हरकत नाही. टोटल इग्नोर करा. ठीक आहे. कारण का ह्या पेजमध्ये ना की असं काही दिलेलं नाही आहे, म्हणजे जे इम्पॉर्टंट आहे ना ते बोर्डसाठी, तर हे वन शॉर्टमध्ये आहे, त्यामुळे काहीही दिलेलं नाही आहे. जर तुम्हाला यामध्ये काहीतरी चांगलं वाटत असेल तर ते म्हणजे हे आहे, बट हे नाही आहे. हा पेज डायरेक्ट तुम्ही इग्नोर केला तरी चालतो आहे. ठीक आहे. नंतर आता या पेजवरती या. तर इतिहासाच्या संशोधनास सहाय्यभूत होणाऱ्या विविध ज्ञानशाखा व संस्था आहेत बरं का. नंतर उदाहरणार्थ पुरातत्व, अभिलेखागार, इतिहास. ठीक आहे, एक मिनटं. पुरातत्व, अभिलेखागार, हस्तलिखितांचा अभ्यास, हे सगळं तुम्हाला इम्पॉर्टंट आहे. हे जे उदाहरण दिले आहेत ना, हे इम्पॉर्टंट आहेत, हे लक्षात ठेवा. नंतर इतिहासात उपलब्ध पुराव्यांचा चिकित्सकपूर्व संशोधन करून भूतकाळात घडून गेलेल्या इतिहासाची मांडणी कशी केली जाते, अशी मांडणी करणाऱ्या लेखन पद्धतीला इतिहास लेखन असे म्हणतात. तर आत्ता मी तुम्हाला इथून ते इथेपर्यंत सांगितलं, ती व्याख्या इम्पॉर्टंटच आहे. ठीक आहे. नंतर इतिहासाची चिकित्सकपूर्व मांडणी करणाऱ्या संशोधकाला इतिहासकार असे म्हणतात. ठीक आहे. इथून ते इथेपर्यंतही इम्पॉर्टंट आहे. मी जे सांगते ते इम्पॉर्टंट आहे, ते तुम्ही शक्यतो करत जावा. ठीक आहे. आता नेक्स्ट आहे आपलं, एक मिनटं. तर गृहचित्रांद्वारे स्मृतींचे जतन ठीक आहे, कहाण्यांचे कथन, गीत आणि पोवाड्यांचे गायन यांसारख्या परंपरा जगभरातील संस्कृतीमध्ये अतिप्राचीन काळापासून अस्तित्वात होत्या बरं का. नंतर आधुनिक इतिहास लेखनात त्या परंपरांचा साधनांच्या स्वरूपात उपयोग केला जातो. कशाच्या स्वरूपात उपयोग केला जातो? साधनांच्या. ठीक आहे, साधनांच्या ह्याच्यामध्ये उपयोग केला जातो. तर मी आता तुम्हाला इथून ते इथेपर्यंत सांगितलं, हे इम्पॉर्टंट आहे. मी जे तुम्हाला इम्पॉर्टंट आहे म्हणून सांगते ते 101% इम्पॉर्टंट असतंच. ठीक आहे. नंतर आहे बघा, तर तुम्हाला इथे हे काय दिसत आहे मला सांगा. ठीक आहे, हा दिसत आहे तुम्हाला करेक्ट शिलालेख आहे, करेक्ट. ठीक आहे, हा काय आहे? शिलालेख आहे. तर हा शिलालेख जो आहे ना, तो ऐतिहासिक घटना, बघा तुम्हाला इथे दिसतंय का? बघा, एक मिनटं मी झूम करते. हां, तुम्हाला इथं काय दिसतंय? तुम्हाला बघा इथं सैनिक दिसतोय, सैनिक दिसतोय इथं. ठीक आहे, एक मिनटं. इथं सैनिक दिसतोय, म्हणजे सैनिक आहे ते, आणि या सैनिकांचा पुढे म्हणजे जे आपले काय, म्हणजे तिने एखाद्या घटनांची माहिती, म्हणजे युद्ध झालेलं होते, त्या युद्धाची माहिती त्यांनी ह्याच्यामध्ये दिलेली आहे. इथं सेनापती असेल, एक मिनटं. ओके, इथे सेनापती आहे आणि ते पाठीमागे सगळी अशी सैन्य, त्यांची फौज वगैरे आहे. इथेही तसंच आहे, इथेही तसंच आहे. तर गाईज, तुम्ही बघितला की इथं ढाल भाले वगैरे घेऊन उभे आहेत. इथे पण सेम तसेच उभे आहेत. ठीक आहे. तर वरील चित्रात आपण हातात एक मिनिट, हातात काय घेतलेली आहे? तिने हातात ढाल घेतलेली आहे आणि भाला घेतलेला सैनिकांचे शिस्तबद्ध रांगेत त्यांचे नेतृत्व करणारा सेनानी दिसत आहे. दिसतोय का तुम्हाला? बघा, इथे दिसतोय का हा सेनानी आहे? ही ढाल वगैरे घेतलेली आहेत, दिसतोय ना? ओके. तर
आता बघा, ऐतिहासिक घटकांचे लिखित नोंदणी करणाऱ्या परंपराची सुरुवात, ठीक आहे, बघा, ऐतिहासिक घटकांच्या लिखित नोंदणी करण्याच्या परंपराची सुरुवात मेसोपोटियामधील सुमेर संस्कृतीमध्ये झाली. ठीक आहे, हे वाक्य अत्यंत इम्पॉर्टंट आहे. IMP केलं तरीही चालेल, नो प्रॉब्लेम. ठीक आहे, कुठे ते कुठेपर्यंत, इतिहास टू दिस. ठीक आहे, तर सुमेर साम्राज्यात होऊन गेलेले राजे, त्यांच्यामधील संघर्षाच्या कहाण्या, त्यांच्यातील वर्णन तत्कालीन शिलालेखामध्ये जतन केलेले आहे. हेही वाक्य इम्पॉर्टंट आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे, इथून ते इथेपर्यंत जे मी वाक्य सांगते गाईस ते लक्षात ठेवा. तर नंतर आहे, एक सेकंड, तर सर्वाधिक प्राचीन शिलालेख सुमारे 4500 वर्षापूर्वी सुमेरमधील 2 राज्यांमध्ये झालेल्या युद्धाची नोंदणी करणारा असून तो फ्रान्समधील लूव्र या जगप्रसिद्ध संग्रहालयामध्ये आहे. हे इम्पॉर्टंट आहे. 2 राज्यामध्ये युद्धाची नोंद करण्यात आली आणि फ्रान्समधील कशामध्ये आहे, लूव्र या ह्याच्यामध्ये आहे. ठीक आहे, आता ही पद्धती जी आहे ना, ही तुम्ही IMPच करून ठेवा, कारण का ही 2027ला बोर्डला 100% येणार, म्हणजे 100% येणार आहे. ठीक आहे, आधुनिक इतिहास हे 100% येणार, म्हणजे येणारच आहे. तर ही पद्धत शास्त्रशुद्ध आहे. ठीक आहे, तिची सुरुवात योग्य प्रश्नांची मांडणी करण्यापासून होते. हे प्रश्न मानवी केंद्रीकरणाचे, म्हणजेच ते भूतकाळात विविध त्याचे असतात. ठीक आहे, ही जी मी लाईन अंडरलाईन केली होती ती खूप जास्त इम्पॉर्टंट आहे बरं का गाईज, खूप जास्त इम्पॉर्टंट, म्हणजे ते इम्पॉर्टंटच आहे. ओके, हां, चला, तर आता आपण नेक्स्ट पेजमध्ये जाऊया. तर ओके, नेक्स्ट पेज मी झूम करते थोडे, म्हणजे तुम्हाला नीट दिसेल. ओके, तर तुम्हाला ह्यामध्ये आता काय बघायचं आहे की देवी देवतांच्या कथा कहाण्यांशी जोडणाऱ्या प्रयत्न केलेला जात नाही, म्हणजे देवी देवतांच्या कथा कहाण्यांशी जोडण्याचा प्रयत्न केला जात नाही. या प्रश्नांचा इतिहास लेखन मी तुम्हाला सांगते बघा, हे जे मी सांगते तुम्हाला आत्ता हे इम्पॉर्टंट आहे, ते इम्पॉर्टंट करून ठेवा. हे IMP आहे, बोर्डसाठी 100% येणार. ठीक आहे, नंतर याच्यामध्ये हिस्ट्रीज हे हायलाईट केलेलं आहे मी ऑलरेडी. तर हायलाईट केल्यानंतर मी एक शब्द जो आहे ना तसा हायलाईट करणार आहे. तो जो शब्द आहे ना गाईज, एक मिनिट. ओके, हिस्टरीज हा शब्द आणि हा शब्द इम्पॉर्टंटच आहे, हा नोट करा आणि इथे IMP लिहून ठेवा. हाही शब्द IMP आहे, म्हणजे आहे. कोणता शब्द मी तुम्हाला आता सांगते. तर हिस्टरीज हा शब्द ग्रीक भाषेतील आहे. इसवी पूर्व 5व्या शतकात होऊन गेलेल्या हिरोडोटस या ग्रीक इतिहासकाराने तो प्रथम त्याच्या द हिस्ट्रीज या ग्रंथाचे शीर्षकासाठी वापरला होता. ठीक आहे गाईज, तर आता आपला नेक्स्ट पॉईंट येतो, तो हा येतो युरोपमधील वैज्ञानिक इतिहास आणि इतिहास लेखन वगैरे. तर यामध्ये आपल्याला काय महत्त्वाचं आहे, इसवी सनाच्या मध्ये, ठीक आहे, हे वाक्य इम्पॉर्टंट आहे. इसवी सन 1700 किती आहे हे करेक्ट, इसवी सन 1737 मध्ये जर्मनीमध्ये गॅटिंगेन विद्यापीठाची स्थापना झाली. तर विद्यापीठात प्रथम इतिहास
विषयाला स्वतंत्र स्थापना प्राप्त झाली त्या पाठोपाठ जर्मनीमधील इतर विद्यापीठांतही झाली. तर आता मी आता पॉईंट वाचणार आहे तो IMP मी 3-4 वेळेला हायलाईट केलं आहे. तर गाईज हे जे प्रकरण आहे यामधला अतिशय इम्पॉर्टंट आहे गाईज. हा IMP आहे. ठीक आहे गाईज, खूप जास्त IMP आहे. तुम्ही बघू शकता की गेल्या 2 ह्याच्यामध्ये किंवा तुम्ही लई 2 वगैरे प्रश्नपत्रिका बघण्याच्या सोडून द्या. आत्ताच्या आपल्या स्वाध्यायामध्ये युरोपातील महत्त्वाचे विचारवंत याच्यावरती 100% प्रश्न आलेला आहे आणि त्यामधला रेने देखार्त परत वॉल्टियर त्यांच्यावर तर आलेला आहे म्हणजेच आहे. ठीक आहे गाईज, तर आता आपण याची स्टार्टिंग करूया. मी जे सांगते ते इम्पॉर्टंट आहे, मी फक्त तुम्हाला हायलाईट करून देते. ते हायलाईट केल्यावर तुम्ही जर पाठ केलं ना गाईज 100% तुम्हाला इतिहासमध्ये हे चॅप्टर जे युनिट टेस्टचं मी आता रिव्हिजन घेते ते खूप जास्त सिम्पल जाणार आहे. तर रेने देकार्त हे इम्पॉर्टंट आहे, हे त्यांचे हे साल लक्षात ठेवून घ्या. तर इतिहास लेखनासाठी वापरल्या जाणाऱ्या ऐतिहासिक कागदपत्रांचा विश्वासात घेतलं कधी आणि मग कागदपत्रांची विश्वासार्हता तपासून घेणे आवश्यक आहे असं त्यांनी मत मानले. हे कोण आहेत? फ्रेंच तत्त्वज्ञ आहेत. त्यांनी काय केलं? डिस्कोर्स ऑन द मेथड हे ओपन केलं बुक. हे त्यांच्यामध्ये इतकंच महत्त्वाचं आहे. ठीक आहे, इतकंच तुम्ही लक्षात ठेवा. नंतर येतात वॉल्टेअर. तर वॉल्टेअरमध्ये काय महत्त्वाचं आहे? त्यांचं मूळ नाव फ्रान्सवा मरी अर्वे. नंतर ते कोण होते? फ्रेंच तत्त्वज्ञ होते. त्यांनी काय सांगितलं की इतिहास लेखनासाठी ते सगळं कुठंपर्यंत विचाराची मांडणी, ठीक आहे, इथंपर्यंत हे इम्पॉर्टंट वाक्य आहे. आणि त्या दृष्टीने वॉल्टेअरांना जगप्रसिद्ध असे म्हणतात. हा IMPच आहे की वॉल्टेअर यांना काय म्हणलं जातं? आधुनिक इतिहासाचे जनक. ठीक आहे. नंतर आता हे कोण आहेत? जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगल. तर हे जर्मनीचे तत्त्वज्ञ होते गाईज. ठीक आहे, हे कोण होते? जर्मनीचे तत्त्वज्ञ होते. तर हे जे विल्यम फ्रेडरिक हेगल आहेत हे इतिहासकाराला वेगवेगळ्या उपलब्ध, ठीक आहे, इतिहासकाराला वेगवेगळी उपलब्ध होत असलेल्या पुराव्यांनुसार बदलत जाणे स्वाभाविक असते हे त्यांनी सांगितलं. हे मी जे हायलाईट केले ते इम्पॉर्टंटच आहे. इतिहासाच्या अभ्यास पद्धतीत विज्ञान पद्धतीपेक्षा वेगळ्या तरी क्रमपत्र नाही म्हणजेच, ठीक आहे, हे इम्पॉर्टंट आहे. एन्सायक्लोपीडिया ऑफ फिलॉसॉफिकल सायन्स या ग्रंथामध्ये त्यांचे व्याख्याने ते आहेत आणि त्यांनी रिझन इन हिस्ट्री हे पुस्तक त्यांचं प्रसिद्ध आहे. आता गाईज तुम्ही जर बघायला गेला तर हे व्हेरी IMP आहे असं म्हणलं तरी काय हरकत नाही, कारण का हे VIMP आहे. द्वंद्ववाद म्हणजे काय? तुम्हाला 100% प्रश्न येणार द्वंद्ववाद म्हणजे काय. आला नाही तर गाईज 100% तुम्ही सांगू शकता. तर गाईज मी तुम्हाला आता काहीतरी पॉईंट्स देणार आहे, त्या पॉईंट्सनुसार द्वंद्ववाद कसा लिहायचा ते तुम्हाला सांगणार आहे. तर हेगल यांच्यामध्ये 2 विरोधी प्रकारात करावी लागते, त्याशिवाय मानवी मनाला हे पटत नाही. हे कुठंपर्यंत आपल्याला करायचं आहे? इथेपर्यंत म्हणले जाते, इथेपर्यंत करायचं आहे. आता ह्याची मी तुम्हाला फोड करून दाखवते. तर हेगल यांच्या मते हा नंबर 1 पॉईंट. हेगल यांच्या मते कोणत्याही घटनेचे अर्थ लावण्यासाठी तिची वर्गवारी 2 विरोधी प्रकारात करावी लागते. हा 1 नंबरचा पॉईंट आहे. हा 2 नंबरचा पॉईंट आहे, त्याशिवाय मानवी मनाला त्या घटनेचे आकलन होत नाही. आणि हा 3 नंबरचा पॉईंट आहे, उदाहरणार्थ खरे खोटेपणा, चांगले वाईट. जर तुम्ही हे 3 जे पॉईंट जे तुम्ही आहेत नाही, जर गाईज तुम्ही 3 पॉईंट लिहिलं ना तर तुम्हाला आउट ऑफ मार्क भेटण्यासाठी काहीही हरकत नाही असं मला तरी वाटतं. ठीक आहे. तर नंतरचे शास्त्रज्ञ आहेत लिओपार्ड
वॉन रानके, तर हे काय आहेत, बर्लिन विद्यापीठातील, एक सेकंड, लिओपार्ड वॉन रानके, आणि त्यांनी काय मूळ दस्तऐवजाविषयीचे ते कुठंपर्यंत काहीच तुम्हाला करायचं माहीत आहे, विश्वास केला, इथेपर्यंत इम्पॉर्टंट आहे. आणि द हिस्ट्रीज ह्या ग्रंथामध्ये केला, हे इम्पॉर्टंट आहे. नंतर आहेत कार्ल मार्क्स, 19व्या शतकातील आहेत ते. आणि हे जे लिओपार्ड रांके आहेत ना, ते जर्मनीमधील आहेत, तुम्हाला सांगायचं लक्षात नाही, सॉरी. तर इतिहास हा अमूर्त कल्पनांचा असतो, इतिहास हा अमूर्त कल्पनांचा नसून जिवंत माणसांचा असतो, हे त्यांनी केलेलं आहे. आणि माणसातील, ठीक आहे, इतिहासाचे वेगवेगळे घटकांचे ते इम्पॉर्टंट आहे असं नाही. ठीक आहे गाईज, मी जेवढं हायलाईट केलं तुम्हाला, मी आता हा लास्ट पेज आहे, बट मी जेवढं हायलाईट केलं ते 100% गाईज येणार आहे परीक्षेला. आणि मी जे सांगते ते तुम्ही जर केलं असा तर 101% तुम्हाला आउट ऑफ भेटायला काही हे नाही आहे. तर दास कॅपिटल हा त्यांचा ग्रंथ जगप्रसिद्ध आहे. दास कॅपिटल हे याच्यामध्ये तुम्ही लक्षात ठेवा. नंतर येते ॲनल्स प्रणाली, ही कितीतरी इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला सांगू शकत नाही मी. IMP मेल तरी पाठ पाहिजे, समजलं का गाईज, मेल तरी पाठ पाहिजे, असली भारी ॲनल्स प्रणाली. तर हे बघा, 20व्या शतकात हे सगळं पॅरेग्राफ इम्पॉर्टंट आहे म्हणायला गेलं तर. सॉरी, हे टोटल झालं, ओके, इट्स ओके, हे पण इम्पॉर्टंट आहे सोडा, मी फक्त अंडरलाईन करून तुम्हाला सांगते. तर 20व्या शतकातील ॲनल्स प्रणाली, तर मी तुम्हाला पॉईंटनुसारच देत जाते. म्हणजे बघा, 20व्या शतकातील इथून ते कुठंपर्यंत लिहायचं, उदयास आली हा पहिला पॉईंट आहे. इतिहास लेखनाला एक वेगळीच दिशा मिळाली हा दुसरा पॉईंट. 2, इतिहास लेखनाचा अभ्यास, राजकीय घडामोडी, हे सगळं जे आहे ना, एक सेकंड, मी हे सगळं तुम्हाला रिपीट सांगते, ठीक आहे. हां, तर 20व्या शतकात ॲनल्स प्रणाली उदयास आली हा पहिला पॉईंट. दुसरा जो पॉईंट आहे तो इतिहास लेखनाला वेगळी दिशा मिळाली, हे इथून कुठंपर्यंत लिहायचं आहे ते मला इथेपर्यंत लिहिलं तरी चालेल, ठीक आहे. चालेल म्हणजे चालेल असं नाही लिहायचं, पण हे ॲनल्स प्रणाली सुरू करण्यासाठी हे तिसरा पॉईंट आहे, हा दुसरा पॉईंट आहे आणि हा पहिला पॉईंट आहे. एवढं फक्त लक्षात ठेवा तुम्ही, बाकीचं काही विषय नाही. तुम्ही असं पाठ करून जावा. पण जर समजा त्यातमध्ये यामध्ये तुम्हाला 1, 2, 3 असं पाठ करायचं तर 2, 3 केलं तर ते पण तुम्हाला मार्क्स भेटून जातील. तर नंतर आहे स्त्रीवादी इतिहास लेखन. तर गाईज हे पण महत्त्वाचं आहे. स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे स्त्रियांचं हे सगळं जे मी आता अंडरलाईन केलं ते सगळं इम्पॉर्टंट आहे. पण ते कसं लिहायचं, स्त्रीवादी इतिहास लेखन हा पहिला पॉईंट, सीमा तो दुसरा पॉईंट, तिसरा जो पॉईंट आहे तो इतिहास लेखनाच्या क्षेत्रात, एक मिनटं, हां, इथं हा तिसरा पॉईंट लिहा. चौथा पॉईंट आहे स्त्रियांच्या आयुष्याविषयीचे, म्हणजे हा चौथा पॉईंट आहे. आणि 5वा पॉईंट आहे हा. तर असे हे 5 पॉईंट लिहा स्त्रीवादी इतिहास लेखनमध्ये, खूप छान झाले, ठीक आहे. आता मायकल फुको ह्यांच्यामध्ये काय इम्पॉर्टंट आहे की हे फ्रेंच इतिहासकार होते. परत त्यांनी हा ग्रंथ लिहिला, कोणता ग्रंथ लिहिला तो, परत इतिहासाची मांडणी लक्ष वेधेल इथेपर्यंत. आणि या पद्धतीला त्यांना काय म्हणलं जातं, ज्ञानाचे पुरातत्व असे म्हणले जाते. हे एक इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे. तर आता तुम्हाला ह्या धड्यामध्ये जर तुम्हाला आउट ऑफ स्कोर करायचा असेल तर ना गाईज, तुम्हाला मी जो एक टास्क देणार आहे आत्ता, तो टास्क कंप्लीट करावा लागेल गाईज. सर तो टास्क असा आहे, तर गाईज तुम्ही हे बघा, तुम्हाला एक चार्ट बनवायचं आहे बरं का. तर त्या चार्टमध्ये नाव, इतिहासकाराचे नाव, ग्रंथ आणि ते ग्रंथ किंवा पुस्तक एवढंच लिहायचं आहे. ही जो चार्ट बनवा,
कोण असतील ते, त्यांचे नाव, त्यांचा ग्रंथ, ठीक आहे. आणि आउट ऑफ मार्क पाडा. हा जर टास्क तुम्ही केला ना गाईज 100% तुम्ही जिंकला म्हणायचं. आता इथे बघा, इथे काय आहे, स्वाध्याय आहे. स्वाध्यायामध्ये मी तुम्हाला प्रश्न सांगते कोणते कोणते IMP आहेत, किंवा मी तुम्हाला डायरेक्ट उत्तर पुढच्या स्वाध्यायाच्या व्हिडिओमध्ये देईनच, त्यात काय वादच नाही. तर पहिलं येते व्हॉल्टेअर, दुसरं येते मायकल फुको, ठीक आहे. तिसरं येते कार्ल मार्क्स, कारण का त्यांनी दास कॅपिटल हे केलेलं आहे. आणि हे स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत पैलूंवर विचार संशोधन. एक मिनटं, तुम्हाला हे द्वंद्ववाद जे आहे ना, मी तुम्हाला जे IMP सांगितलं होतं ते हे IMP आहे. टिप्पा लिहा. द्वंद्ववाद हे अत्यंत IMP आहे. नंतर येते हे 2 IMP आहेत, स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत. आणि गाईज मी तुम्हाला जो 6वा प्रश्न आहे ना गाईज, तर तो 6वा प्रश्न मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तो इम्पॉर्टंट आहे, जो की इथे दिलेला नाही आहे. हा टिक 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 कितीही टिक करा तुम्ही, हा VIMP आहे प्रश्न. हा तुमच्या युनिटला 100% येणार आहे गाईज, 100%. आता ह्यामधलं कुठलं येणार आणि कुठलं येणार नाही आहे. स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे काय 100% येणार. आणि कार्ल मार्क्स हेही 100% येणार, आणि हेही 100% येणार. शिवाय हे तुम्ही पाठ फक्त वाचून जावा, पण हे 3 IMP आहेत, हे तुम्ही करूनच जावा. ठीक आहे गाईज, समजलं युनिटसाठी काय काय येणार आहे ते. ओके बाय. स्टडी हार्ड, अभ्यास करत राहा. बाय बाय.